पापांचा पण सपोर्ट वॉज फ्रॉम डे वन नरेंद्र साहेबांचा, की हे माझी सुना नाहीये, हे माझी मुलगी मुलीच. आहे. आणि दोन्ही सुनांना त्यांनी तेवढंच म्हणजे हे केलेलं आहे, ओके. म्हणजे लव्ह अट्रॅक्शन सगळं काही दिलेलं आहे. एक कधी हे ॲटिट्यूड नाही आलं, की हा बाबा मी डिरेक्टली ओनर आहे, तर ओनर. मी कोणालाही काही बोलू शकते, करू शकते. बरोबर. ती संधी मला घरातल्यांनी सांगितलं, की दॅट यू शुड ट्रीट एव्हरी पर्सन ॲज ही इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ या. युअर ऑक्युपेशन अँड बिझनेस. आमची जी फाउंड्री लेवल आहे तिथे ऑटोमॅटिकली देर आर लॉट ऑफ हजार्ड्स. या. तर हे लोकांना एक थोडंसं मला असं जाणवलं, की आय शुड एंटर माय सेल्फ इन टू एन इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस ऑल्सो, सेफ्टी, आणि मग लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. ओके. म्हणून मी ह्या फील्डला चूज आउट केलं. सकलममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. कोल्हापूर म्हणजे उद्योगनगरी आणि विशेषतः फाउंड्री उद्योगासाठी संपूर्ण देशात ओळखलं जाणारं शहर. या पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत धैर्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणाऱ्या एका प्रेरणादायी महिला उद्योजिका आज आपल्यासोबत आहेत. उद्योग क्षेत्रात महिलांनीही मोठी झेप घ्यावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अंकिता झंवर. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया. तर उद्योग क्षेत्रात येण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? उद्योग क्षेत्रात येण्यामागे फर्स्ट ऑफ ऑल माझं लग्न या असल्या कुटुंबात झालं, की आय वॉज ऑलरेडी बीन ब्लेस्ड, की मला ती संधी ऑलरेडी होती की बिझनेस जॉईन करायचा आहे का. तरी आमच्या आजी सासूने मला 2 ऑप्शन्स दिले होते, की जर तुला हाऊसवाईफ व्हायचं आहे तर आमच्यासोबत हाऊसवाईफ बनून मज्जा कर आणि टीव्ही बघ, नाहीतर जर तुला बिझनेस ट्राय करायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम. तर त्यांचं एक सपोर्ट होता आणि त्यांचं एक बोलणं होतं, अँड दॅट वॉज द मेन रिझन. आणि बेसिकली एज्युकेटेड गर्ल असल्यामुळे एव्हरी गर्ल नीड इज देअर दॅट की करिअर वाईज शी शुड बी बॅलन्स्ड. पण हे जरी असलं तरी एव्हरी गर्ल शुड लाईक मज्जा. ऑफकोर्स तर तुम्हाला ते वाटलं नाही का की वाटलं. मिळती आपल्याला मजा करायला तरी? हा, भेटली असती मज्जा करणं, पण काय होतं ना, कधी कधी लाईफ मध्ये असं वाटतं की स्वतःसाठी काय केलं. काय केलं? आणि ठीक आहे, तुमच्याकडे आज सगळं काही आहे देवाच्या कृपेने, पण स्वतःसाठी, स्वतःचं नाव एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा स्वतःची एक पहिचान करण्यासाठी काय? तुम्ही आज काय केलं आयुष्यात. जर हे स्वतःला प्रश्न विचारलं तर मग उत्तर काय तुमच्याकडे? फक्त मज्जा हे किती दिवस किती करणार. दिवस? आणि जर तेच तुम्ही थोडं वेळ फॅक्टरी, थोडं वेळ घर आणि थोडं वेळ मज्जा अशी केली तर त्याचं इम्पॉर्टन्स पण असतं Yes. आणि इट इज बेस्ट. मग ह्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला बिझनेस बघताना काही अडचणी आल्या का? बिझनेस बघताना अडचण नाही आली. आय वुड लाईक टू से दॅट की हा, मी ज्या कंपनीत काम करते ती एक मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे, म्हणजे जिथे लेडी पॉवर हा खूप कमी होता. हो. तर एक थोडी भीती होती जाताना, की जे कोणी आम्हाला भेटायला येणार तो सेफ असणार की नाही असणार, हो. तो त्याच्याशी मी कसं बोलू, तो हम्म, कुठल्या हम्म, हम्म. पदावर आहे, काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी मला माझ्या घरातल्यांनी ऑप्शन दिलं होतं की आधी काहीच करू नको, फक्त आधी ट्रेनिंग घे 6 ते 8 महिने, आणि त्याच्यानंतर निवड की तुला कुठल्या डिपार्टमेंटला तुझी एंट्री करायची आहे, आणि दॅट वुड हेल्प यू आउट. आणि मी म्हणणार की त्या पद्धतीने गेल्यामुळे मला असं वाटलं की दॅट ट्रेनिंग हेल्प मी अ लॉट. ओके. तुमचं माहेर व्यवसायाशी निगडीत आहे, म्हणजे व्यावसायिक पार्श्वभूमी आहे तुमच्या माहेराला. तर तिथून आल्यानंतर किंवा तिथं असताना असं वाटत होतं का की पुढे जाऊन इतका मोठा, म्हणजे असं काही नाही, आपल्याला? कल्पनाच नव्हती. बिकॉज मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून आहे, माझ्या पापांचं फार्मास्युटिकलचा बिझनेस आहे. ही डील्स विथ ऑल द डॉक्टर्स. Okay. तर आम्ही त्या बॅकग्राऊंड मध्ये असताना जेव्हा आम्हाला, आय एम एन इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, हां. तर असं एक विचार केला होता की दॅट आय वुड मॅरी अ कम्प्युटर इंजिनियर अँड डू अ जॉब. Yeah. तर त्यामुळे असं कधी विचार केला नव्हता की आय विल डिरेक्टली जम्प इन टू अ बिझनेस फॅमिली आणि बिझनेस. पण असं झालं की एक स्थळ आलं, ते पटलं आणि ते झालं, आणि डेस्टिनेशन लँडेड मी हिअर. Yeah. Okay. तर पण हा, हे म्हणणार नक्की की बाय डिफॉल्ट मला ही एक संधी भेटली की तू ट्रेनिंग कडून पुढे जा, म्हणजे मला ती एक कधी हे ॲटिट्यूड नाही आलं की हा बाबा मी डिरेक्टली ओनर आहे तर Owner. मी कोणालाही काही बोलू शकते, करू शकते. बरोबर.
ती संधी मला घरातल्यांनी सांगितलं की दॅट यू शुड ट्रीट एव्हरी पर्सन ॲज ही इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर ऑक्युपेशन अँड बिझनेस. हे ट्रेनिंग घेत असताना तुम्हाला असं काय वाटलं की कुठलं स्किल जास्त महत्वाचं आहे उद्योगासाठी? स्किलमध्ये मला असं वाटते की जेव्हा मी ट्रेनिंग घेत होते तेव्हा मला असं वाटलं की आमच्याकडे म्हणजे माझे जाऊ पण काम करतात, त्यांचे हस्बंड पण, माझे हस्बंड पण, सगळीकडे कोणी ना कुठलं डिपार्टमेंट सगळी लोक बघत होते. आणि त्याच्यानंतर वेन आय केम मला असं वाटलं की HR मध्ये एक फोकस असायला पाहिजे. आणि बिफोर माय मॅरेज मी MBA ट्राय करत होते, पण देन मला नंतर पण संधी होती की तुला MBA करायचं असेल तर डेफिनेटली कर, पण एकदा पैसे हातात आल्यानंतर एज्युकेशनला आपण थोडं हे करतो. तर तेच माझ्या बरोबर पण मी केलं स्वतः. अदरवाईज संधी होती अभ्यासाची. पण तेव्हा मी बघितलं की मॅनपॉवरचा प्रॉब्लेम्स आहे, मॅनपॉवरला सेफ्टीचा इश्यू आहे, त्याच्यानंतर मग 5S ऍक्टिव्हिटीजला प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर फ्लोर कंडिशन्सला इश्यूज आहे, त्याच्यात म्हणजे कस्टमर लोक NCs काढतात. त्याच्यानंतर मला असं कळलं की लोकांना स्वतःची काळजी न करता फक्त प्रोडक्शन कम्प्लीट करणं आहे, सेफ्टीला काही महत्व नाहीये. त्याच्यानंतर मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भरपूर चेंजेस मला असं वाटलं की हजार्डियस एरियाज, रिस्क फॅक्टर्स, त्याच्यानंतर आमची जी फाउंड्री लेवल आहे तिथे ऑटोमॅटिकली देर आर लॉट ऑफ हजार्ड्स. तर हे लोकांना एक थोडंसं मला असं जाणवलं की आय शुड एंटर माय सेल्फ इन टू एन इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस ऑल्सो, सेफ्टी, आणि मग लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी ह्या फील्डला चूज आउट केलं. त्यालाच धरून एक प्रश्न आहे, अलीकडं उद्योगाचं ऑटोमायझेशन व्हायला लागलेलं आहे, आणि असं असलं तरी सुद्धा मनुष्यबळ हे लागतंच, तर स्थानिक मॅनपॉवर सुद्धा आपल्याकडं कमी वाटतीये. तर या सगळ्या समस्येचं निराकरण किंवा ह्याच्यावरती काय सोल्युशन तुम्ही काढलेलं? सोल्युशन काढण्यासाठी काही आता काय होतं, ऑटोमायझेशन नीडेड आहे, बट जसं एक्सपान्शन ऑल्सो ऑफ द कंपनी इज हॅपनिंग इन माय केस, तर मला असं वाटतं की मला मॅनपॉवरची पण नीड आहे त्याला ऑटोमायझेशनला हँडल करण्यासाठी. आणि लोकांना जे आहे ते लोक सोडपकड भरपूर होतात, तर त्यांना थांबवण्यासाठी आम्ही भरपूर काय काय स्किल्स राबवतो. तर मग ते स्किल्स आम्ही राबवून त्यांना थांबवायचं ट्राय करतो. आणि डेफिनेटली मॅनपॉवर इज नीडेड, पण ग्रोथ फॅक्टर आमच्याकडे आहे, म्हणून डेफिनेटली आम्ही नवीन मॅनपॉवरला संधी देण्यासाठी इच्छुक आहे. जव्हर ग्रुप हा खूप मोठा ग्रुप आहे, म्हणजे खूप मोठं नाव आहे त्यांचं, बडं प्रस्थ आहे, आणि या ग्रुपमध्ये जवळजवळ 5,000 कामगार काम करतात. तर यांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काही किंवा यांच्यासाठी काही बाकी उपक्रम काही राबवले जातात का? येस, इन शॉर्टमध्ये बघायला गेलं तर सेफ्टीसाठी आम्ही सेफ्टी कल्चरसाठी PPE किट, म्हणजे माणूस एंटर केल्याबरोबर त्याला हेल्मेट, हँड ग्लोव्ज, मास्क, इयरपग्स, शूज, युनिफॉर्म, जॅकेट्स, हे सगळं आम्ही प्रोव्हाइडच करतो, मगच तो फाउंड्री किंवा मशीन शॉपला जाऊ शकतोय. आणि त्याच्यानंतर सेफ्टीमध्ये त्यांना नो मोबाईल पॉलिसी, म्हणजे की फ्लोअरला मोबाईल नाही वापरायचं, म्हणजे तुमचं दुर्लक्ष नाही होणार कामावर आणि तुमचं बोट किंवा हात त्या मशीनमध्ये नाही येणार, बिकॉज ऍक्सिडेंट नाहीतर होऊ शकतं. सेकंडली मग आम्ही लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी की हा बाबा स्किल्स जे तुम्ही म्हटलं की काय वापरू शकतो, त्याच्यात आम्ही डिफरंट टाईप ऑफ परफॉर्मन्स अनालिसिस, जिथे आपण जे आहे ज्या मॅनपॉवरला एक थेरॉटिकल एक्झाम्स घेतो प्रत्येक 3 महिन्यात, सो दॅट ॲटलिस्ट ते लोकांना एक वाढ लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असं, आणि त्या परफॉर्मन्स वर्षभर कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांचं मग आम्ही हे डिसाईड करू शकतो की हाऊ वी कॅन मेक देम टू द बोनस लेवल, और हाऊ त्यांची डेझिग्नेशन आपण वाढवू शकतो वगैरे. प्लस ॲट द सेम टाइम त्यांना एक्झिट फॉर्म इंटरव्ह्यू, जर कोणाला जायचंच आहे ड्यू टू सम त्यांच्या अनवॉन्टेड रिझनसाठी, तर तेव्हा आम्ही एक्झिट फॉर्म पण घेतो की त्यांच्याबरोबर एक चर्चा करतो की बाबा तुम्हाला का सोडायची गरज पडली, तुम्हाला काय असं वाटतं की आमच्या कंपनीमध्ये कमतरता आहे म्हणून तुम्ही स्किप करताय, तर तसं आम्ही एक्झिट इंटरव्ह्यू पण ठेवतो. त्याच्यानंतर मग आम्ही चाय पे चर्चा म्हणून असं पण करतो की ज्याच्यात आम्ही प्रत्येक मंथमध्ये 1 टाइम लोकांना बोलवतो आणि त्यांचे रिव्ह्यूज घेतो की कंपनीमध्ये ॲज एन
तुम्हाला सेफ्टीसाठी काय करायचंय, ऑटोमायझेशनसाठी काय वाटते, त्याच्यानंतर मग तुम्हाला मॅनपॉवर वाढवण्यासाठी तुम्ही आम्हाला कशी मदत करू शकतात, किंवा कंपनीमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे जिथे तुम्हाला असं वाटते की कंपनी पुरेशी नाही आहे. तर असं त्यांचे फीडबॅक्स घेऊन जे आम्हाला असं वाटते की हा बाबा दॅट इज करेक्ट पॉइंट आणि त्याच्यावर आपण वर्किंग करायला पाहिजे, तर आम्ही त्याच्यावर वर्किंग करायला पण घेतो की. आणि अशी चर्चामुळे आम्हाला भरपूर पॉइंट्स भेटले रिलेटेड टू कॅन्टीन, रिलेटेड टू डोमेस्टिक युसेज, त्याच्यानंतर मग इंजिन्सला क्लिअर आणि अप टू डेट ठेवण्यासाठी काय करू शकतो मॅडम. तर हे सगळं टेक्निकल सपोर्ट असल्यामुळे आम्हाला ते चाय पे चर्चाचा खूप उपयोग भेटला. आणि तसंच एक अजून 2-4 आम्ही गोष्टी हे केलेली आहे, राबवलेली आहे, सो दॅट लोकांचा सपोर्ट आणि त्यांचं ठराविकपणा आमच्याकडे राहणार एक ग्रोथ म्हणून. म्हणजे हे जे कामगार पहिल्यापासून जे तुमच्याकडे आहेत ते या सगळ्या उपक्रमांमुळे तुमच्याकडे टिकून राहतात, त्याचा इम्पॅक्ट राहतो. आणि ते टिकवण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे मदत पण करतो की आमचे काही म्हणजे कामगारांना काही गोष्टीची गरज आहे, ESIC फॅक्टर्स आहे, WC पॉलिसीज आहे, त्याच्यानंतर मग इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर मग त्यांना जर काही आर्थिक समस्या आहे तर त्याच्यात त्यांची मदत करणं. आणि इफ पीपल फील लाईक की हा बाबा त्यांना सेफ्टी नाही फील होत आहे, तर त्याच्यासाठी आपण पॉश सारखे कमिटमेंट्स पण आणतोय कंपनीमध्ये. आणि लोकांना जर असं पोल्युशन कंट्रोल वगैरे पण काही ॲटमॉस्फिअर वाटत असणार तर त्याच्यासाठी पण आपण भरपूर मशिनरीज आणि इक्विपमेंट्स असे आणतो की जिथे त्यांना म्हणजे वास किंवा डस्ट प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे, एन्व्हायरमेंटल क्लीन अँड सेफ असायला पाहिजे. तर असे भरपूर छोटे छोटे केसेस आम्ही लर्न आउट करतो त्यांच्याबरोबर. हेच पोल्युशन किंवा एन्व्हायरमेंटल जे काही इश्यूज आहेत हे याच्याशी कसं हँडल करता तुम्ही? त्याच्यासाठी पोल्युशनसाठी आम्ही वर्मी कंपोस्ट म्हणून आता एक नवीन आमच्या युनिटला सुरू केलेलं आहे, वेअर आमच्याकडून येणारं जे स्लज आहे ते स्लजला आम्ही पूर्ण फर्टिलायझरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रॉपर त्याचं हे करतो, उपक्रम राबवतो. त्याच्यानंतर आमच्याकडे STPs आणि ETPs आम्ही लावलेले आहे. म्हणजे काय होतं, त्याच्यात जे घाण कलेक्ट केलेलं वॉटर मशिनरीज मधून आहे ते आम्ही ते STPs मध्ये पूर्ण इंजिनिअरिंग करतो त्याचं, आणि त्याच्यातून मग पूर्ण केमिकल्स हे करून क्लिअर वॉटर करतो. आणि ते क्लिअर वॉटर आम्ही गार्डनिंगसाठी, डोमेस्टिक युसेजसाठी वापरतो. म्हणजे कंपनीच्या गेटच्या बाहेर तो पाणी नाही जाणार, अस्वच्छ पाणी जाणार नाही. ETP जसं स्लज निर्माण होतो, हे निर्माण होतो, तर ते पण आपण ETP हे कन्सेप्ट वापरून ते पण कमी करतो. त्याच्यानंतर मग पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी म्हणजे डस्ट अवॉइड करण्यासाठी आपण डस्ट कलेक्टर सिस्टम्स हे राबवतो की डस्ट कलेक्टर्स हे करू शकतो. अमाईनचा वास येते, तर ते वासाला लोकांना मग ब्रीदिंग इश्यूज वगैरे येतात, तर त्याच्यासाठी आम्ही अमाईन मेकॅनिझम्स म्हणून इक्विपमेंट्स घेतो, सो दॅट तो वास आपण कसं कमी करू शकतो. हजार्डियस एरियाज फाउंड्रीमध्ये बघितल्यानंतर भरपूर आहे, तर ते हजार्डियस एरियामध्ये लोकांना सेफ वाटत नाही काम करण्यासाठी, तर ते हजार्ड्स कमी करण्यासाठी मग आपण हे पण ट्राय करतो की त्यांना हजार्डियस एरियाजला टू अ परफेक्ट एरिया, टू अ सेफर एरियाला कन्वर्ट करण्यासाठी काय फॅब्रिकेशनची नीड आहे, काय सेफ्टी ऑटोमायझेशनची नीड आहे, तिथे काय बॅरिकेड्स लावू शकतो का, त्यांना मग जर वर हाईटवर जायचं असेल तर त्यांना सेफ्टी बेल्ट्स वगैरे आपण रोप्स प्रोव्हाइड करू शकतो का, हेल्मेट्स त्या क्वालिटीचे प्रोव्हाइड करू शकतो का, सो दॅट त्यांना एव्हरीवेअर वी आर ट्राईंग की त्यांना फ्रेंडली ॲटमॉस्फिअर कसं भेटू शकते आमच्याकडे राहण्यासाठी. वी आर ट्राईंग टू दॅट, अँड दॅट वुड आन्सर माय दिस क्वेश्चन ऑल्सो की त्याच्यामुळे आम्ही ट्राय करतो की माणसं जपायची कशी. आता हा इतका मोठा डोलारा उभा राहिलेला आहे, तर हे सगळं करताना आता तुम्ही जितके काही उपक्रम सांगितले हे सगळे राबवताना काही अडचणी येतात का याच्यामध्ये? हो, येतात ना. लोकांना काहीतरी नवीन दिलं, मी म्हणणार की आपल्या आयुष्यात पण काहीतरी एक चेंज आलं तर आपण ते एक्सेप्ट करायला लवकर ऍग्री होत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण आपल्या एक कम्फर्ट झोन तयार केलेला आहे की हा बाबा मी याच्यात खुश आहे, तर मी कशाला इतकं रिस्क घेऊ, कशाला हे करू, आता आमचं नॉर्मल चालू आहे. तर हे मग आम्हाला ते लोकांना ट्रेनिंग देणे, इंडक्शन करणं, त्याच्यानंतर त्यांच्या पाठीमागे लागून लागून त्यांचे काय होकार कसे आणायचे फॉर दॅट चेंज, फॉर दॅट पॉलिसी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक नो मोबाईल पॉलिसी म्हणून मला राबवायची होती, त्याच्यात खूप अडचण आली
की पीपल वर नॉट रेडी. कारण आता फक्त आपण जर म्हणतो की जीने के लिए सिर्फ 3 चीजें, रोटी कपडा मकान, फोर्थ इज ॲडेड लाईक अ मोबाईल, मोबाईल. की लोक कुठे सोडत नाही. ते सोडण्यासाठी मला भरपूर टाईपचे ट्रेनिंग्स घ्यायची गरज पडली, त्यांना व्हिडिओज दाखवायची गरज पडली, त्यांना थोडंसं म्हणजे मला भीती घालवायची पण गरज पडली थ्रू व्हिडिओज, थ्रू टॉकिंग और थ्रू पिक्चरायझेशन. आणि त्यांना बाहेरच्या लोकांना बोलवून सुद्धा मला थोडंसं एक त्यांना दाखवायची गरज पडली की व्हाय वी आर सेईंग दॅट. तर आता आम्ही मग त्यांना मग मोबाईल नाही आहे पण तुम्हाला जर इमर्जन्सी कॉल आहे, तुमच्या फॅमिलीचे नातेवाईक वगैरे पाहिजे, तर तिकडचा एक जे हेड आहे त्या एरियामधला, त्याचा फोन नंबर आम्ही देऊन ठेवतो सो दॅट तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकतात. तर ती बेनिफिट फॅक्टर आहे. तर मोबाईल तुमच्या जवळ नाहीये, तुम्ही लंच ब्रेकला बघा 4 तासानंतर मोबाईल, नो प्रॉब्लेम. सो दॅट ते मग हे लोक याच्यात अडचणमुळे सोडून पण जातात, पण काही गोष्ट लोक ह्याला पॉझिटिव्हली घेऊन थांबून पण जातात. तर ते एक पार्ट आहे. त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही सेफ्टी पीपीईज पण देतो लोकांना, तर ते पण घालायला लोकांना असं होतं की ऑलरेडी तिथे गरम आहे तर आम्ही कशाला घालू, काय घालू. पण जेव्हा आम्ही त्याचं महत्व त्याला समजवतो तर तेव्हा त्याला समजते की कशासाठी काय आहे. त्याच्यातले पण 3/4 लोक ऐकतात, 1/4 ऐकत नाही, बट दॅट इज पार्ट अँड पार्सल. पण वी ट्राय की आ बेस्ट टू गिव्ह देम द बेस्ट. येस. आता झवर ग्रुप सुरू केला ते आपले आजे सासरे रामप्रताप झंवर सर येस आणि आपले सासरे नरेंद्र झंवर सर. येस. तर यांच्याकडून तुम्हाला काही या सगळ्यासाठी मार्गदर्शन काही मिळेल? ऑफकोर्स. कारण माझे आजी सासूजी जे आहे रामप्रताप झंवर, त्यांनीच हा एक पॉझिटिव्ह एस्पेक्ट आमच्या घराच्या समोर हे केलं होतं की आता येणारी जी पिढी आहे, म्हणजे सुना आहे आणि त्यांची स्वतःची सून सुद्धा, त्यांनी ती हे केलं होतं की तुम्ही लोक पण कंपनीला जॉईंट व्हा म्हणून. तर तो एक प्लस पॉइंट होता, बिकॉज फाउंड्री आणि मेल डॉमिनेटिंग सोसायटी वॉज व्हेरी रिस्की. तर त्यांनी ती एक मोठी संधी दिली. त्याच्यानंतर त्यांनी एक गोष्ट नेहमी सांगितली, काहीही नवीन ट्राय करताना अडचण येणार, डेफिनेटली यू विल हॅव अ फिअर फॅक्टर, आणि तो फिअर असणं गरजेचं पण आहे. तो नसणार तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे जमणार नाही. तर ते रिस्क फॅक्टर घ्यायची हे घ्या, स्ट्रेंथ घ्या, ते रिस्क मध्ये स्वतःला टाका. जे मी आधी म्हटलं की आपल्या कम्फर्ट झोन मधून आपल्याला बाहेर पडायचं नसते, पण मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला ते शिकवलं, व्हॉट इज रिस्क फॅक्टर, हाऊ टू टेक इट. पण ते रिस्कला तुम्ही अनालाइज करा, किती रिस्क किती महत्वाचं आहे आणि कशाला घ्यायला पाहिजे. इज इट बेनिफिट और इफ इट इज नॉट हर्टिंग एनीवन और बिझनेस. हे एक फॅक्टर त्यांनी हे आम्हाला सुचवलं. त्याच्यानंतर खूप नवीन आयडियाज त्यांनी मला प्रोव्हाइड केलेले आहे की ज्याच्यात मला खूप संधी भेटली टू पुढे जाण्यासाठी. आणि रिअली दॅट वॉज द मेजर बेसिक प्लस ऍट द सेम टाइम नीडेड स्टोन, ज्याच्यावरून आम्ही पार पडून आज इथपर्यंत आलोय. आणि पापांचा पण सपोर्ट वॉज फ्रॉम डे वन, नरेंद्र साहेबांचा, की हे माझी सुना नाहीये, हे माझी मुलगी आहे. आणि दोन्ही सुनांना त्यांनी तेवढंच म्हणजे हे केलेलं आहे, म्हणजे लव्ह, अट्रॅक्शन, सगळं काही दिलेलं आहे. तर त्यांनी कधी आम्हाला रोकटोक नाही केली की हे कसं करायचं, ते कसं करायचं. एव्हरी टाइम ही वॉज सपोर्टिव्ह की पापा आज ऐसे करना है, पापा जो ऐसे करना, हा बेटा करो ना, इस तरीके से करो. त्यांनी इनफॅक्ट आम्हाला ते, आणि जिथे त्यांना वाटलं की इट इज नॉट नेसेसरी और इट विल हर्ट समवन, तेव्हा त्यांनी आम्हाला हे पण म्हटलं की इथे रिस्क फॅक्टर्स आहे, हे करू नका. तर आम्ही पण ते समजून घेतलं. असं नाही की वी वेर ॲट अ बॅकफूट की नाही मला करायचंच आहे. बिकॉज कुठे ना कुठे एक तो काय म्हणतात आपण की मॉरल व्हॅल्यूज असतात की ते म्हणतात तर आपल्या चांगल्यासाठी म्हणतात. तर कुठे ना कुठे वी शुड बी लिसनिंग टू देम. हे घरातला सपोर्ट तर तुम्हाला होताच, पण एक महिला उद्योजिका म्हणून बाहेर फिरताना, बाहेरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्हाला महिला उद्योजक म्हणून काही अडचणी आल्या का? हो, आले ना. लोकांना असं वाटायचं की लग्न झाल्यानंतर, इतक्या मोठ्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर हिच्याकडे तर सगळं काही आहे, तर तिला करायचंच काय आहे. मग ती इझिली फॅक्टरी जाऊ शकते, मॅनपॉवर आहे, सगळं काही घरातून भेटून जाते वगैरे, हे होते. ह्याचा सपोर्ट आहे आमच्या आजी सासू, माझे सासू आणि माझी जाऊ आणि आम्ही चारींना आमचे मेल फॅक्टर्सनी एवढं सपोर्ट की तुम्ही घराची भागदौड तुम्ही हँडल करा आणि फॅक्टरीची आम्ही बघतोय. तर आणि जेव्हा अडचण आली ॲज अन
तर आमचे सासूबाई आणि हे आमच्या पाठीमागे एकदम हे घट्ट. होते, रेडी खंबीरपणे उभा खंबीरपणे होते की काय करायचं काय नाही. काही अडचण लोकांची बघायची नजर वॉज लाईक की हा यांना सगळं गॉड गिफ्टेड आहे तर यांना काय करायची गरज नाहीये. बट दिस इज टोटली रॉंग. जेव्हा मी उद्योग जॉईन केलं तेव्हा लोकांना जेव्हा मी काही पण विचारायचं ना, त्यांनी मला असं नाही बघितलं की हा बाबा हे जवळ ग्रुपचे डिरेक्ट ओनर आले तर त्यांना आम्ही आन्सर करणार नाही. आय हॅव टू टेक ऑल द एफर्ट्स की त्यांच्या मागे लागून त्यांना हे समजून दाखवून किंवा त्यांना हे दाखवायचं की मी पण काही आहे तर माझं ऐकायला पाहिजे. हे करण्यासाठी मला खूप वर्ष गेले. आणि आफ्टर दॅट की जेव्हा लोकांना आमच्या आयडियाज जेव्हा आम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करतो एक एफर्ट्स घेऊन, तेव्हा लोकांना असं वाटलं की अरे नाही मॅडम काहीतरी आहे. वेगळं. तर तेव्हा ते इम्पॉर्टन्स द्यायला सुरुवात करतात. अदरवाईज ते हे होत नाही, म्हणजे इतकं इझिली भेटत नाही. भेटत नाही. तर तुम्ही कंपनीत आल्यानंतर अशी कुठली योजना आहे की जी तुम्ही राबवलेली होती नवीन? तुम्ही आल्यानंतर पहिली कुठली योजना असेल? माझ्याप्रमाणे मी जी योजना राबवलेली आहे ते आहे पॉलिसीज ऑफ द कंपनीज वेर नॉट डिफाईन्ड व्हेरी वेल. तर आम्ही ते पूर्ण चेंज करून आमच्या बेसिक रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज जे आहेत त्याप्रमाणे ते चेंजेस केले. NCS फॅक्टर, नीट क्लीन अँड सेफर एन्व्हायरमेंट फॉर द कंपनी, ओके ओके. ते नव्हतं. तर मी ते राबवायचं ट्राय केलं. आमच्याकडे भरपूर आधी लोकल बाहेरचे म्हणजे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे भरपूर होते. तर त्यांना आम्ही म्हणजे एकत्र ते काम स्वतःकडे घेऊन बाय डिफॉल्ट त्यांना एक सॅलरी बेस्ड मध्ये कन्वर्ट करून वी हॅव ट्राईड दॅट की त्यांना आम्ही आमच्या रीतीने थोडं हे करणार, पुशअप करणार. तर तो एक फॅक्टर्स छोटे छोटे गोष्टीचे बंद केले. त्याच्यानंतर आमच्याकडे डॉक्टर्स आणि ऍक्सिडेंट लेवल भरपूर हायरला होतं. ओके. तर ते कमी करण्यासाठी मी भरपूर सेफ्टीमध्ये चेंजेस आणले ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट लेवल खूप कमी झाला. त्याच्यानंतर मग सेफ HR मध्ये मॅनपॉवरला सॅलरी रेशोज कसं सेट करायचं त्याच्यासाठी मग आम्ही रिस्ट्रक्चरिंग ऑफ द मॅनपॉवर पण केलं. तुमच्या भविष्यातल्या योजना काय आहेत आपल्या उद्योगाला समोर धरून? भविष्यात आम्हाला पाहिजे की द एन्व्हायरमेंट शुड बी सेफर, इट शुड बी झिरो ऍक्सिडेंट लेवल. त्याच्यानंतर मग मॅनपॉवर आम्हाला जिथे येतो तर आमचे म्हणजे वन ऑफ द डिरेक्टर्स ऑफ अस सेज ऑलवेज की मला कोणाच्या जीवाशी खेळायचा काहीही संबंध नाही आहे. तर त्याला एक मोटिव्ह धरून मी हे विचार केला दॅट हाऊ आय कॅन मेक द एन्व्हायरमेंट सेफेस्ट टू वर्क विथ. मॅनपॉवरला आपल्याकडे ठेवण्यासाठी आम्ही काही नवीन कल्पना, जसं मी म्हटलं चाय पे चर्चा, परफॉर्मन्स अनालिसिस, त्याच्यानंतर त्यांचं डेझिग्नेशन रोल अकॉर्डिंग टू द ग्रोथ फॅक्टर चेंज होणे, त्या अकॉर्डिंग मग त्यांच्या सॅलरीज मध्ये डिफरन्स येणे. दुसरं आम्ही हे केलं आमच्याकडे टू बी गॉड ब्लेस्ड की दादाजीच्या काळाचे पण लोक आहेत विच वी कॉल एज टॉप टीम मेंबर्स, ज्यांना 25 वर्ष 30 वर्ष 35 इयर्स झालेले आहे. तर वी आर ट्राईंग टू बिल्ड अप अ प्रोग्राम इन दिस वे की आम्ही त्यांचे जे बाहेरचे मोटिवेटर्स आणि स्पीकर आणण्यापेक्षा आम्ही त्यांचं स्पीकिंग काउन्सिल एक ठेवायचं ट्राय करतोय. तर हे जे न्यू जनरेशन आहे जे आता जॉईन झालेले एक 2-4 वर्षात किंवा 5 वर्षात त्यांना त्यांचं स्पीच ऐकवायचं. प्रत्येक मंथ मध्ये कोणीतरी एक ज्यांनी 25 प्लस इयर कम्प्लीट केलेलं आहे त्यांचं स्पीच ठेवून त्यांना एक रेकग्नायझेशन सुद्धा देऊन की इतक्या वर्ष आमच्या कंपनीत तुम्ही काढलेले आहे त्या पद्धतीने. आणि तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहे काही जरी असणार ते गुड बॅड पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असणार ते तुम्ही आमच्या यंग जनरेशनला सांगा. सो दॅट आज जे लोक आहे की फक्त जास्त काम दिसलं की लगेच कंपनी स्विच करायला बघतात, तर ते कसं स्लो अँड स्टडी विन्स द रेस व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी वी आर ट्राईंग की हा प्रोग्राम बिल्डअप करणे सो दॅट एक लोकांना सांभाळून आम्ही परत घेऊ शकतो आमच्याकडे. तो एक मोठा प्लॅटफॉर्म आम्ही सुरू करायचा ट्राय करतोय. सेकंडली भरपूर असे प्रोग्राम्स आहे जे 6 सिग्मा, त्याच्यानंतर पोकायोकी ट्रीटमेंट, मेंटेनन्स फॅसिलिटीज मध्ये मशिनरीज वगैरे इक्विपमेंट्स मध्ये चेंजेस. आता सध्या उद्योगासमोर कुठली आव्हानं आहेत असं वाटतंय? सॉरी टू आपल्या अडचण किंवा चॅलेंजेस कोणती आहेत आपल्या चॅलेंजेस म्हणजे मेजरली मॅनपॉवर आहे. बेसिकली काय होतं ना, लोकांना
आजकाल फक्त एक कम्प्युटर लॅपटॉपवर बसून निवांत 8 तास काम काम करायचं आहे. लोकांना ते जे म्हणतात ना, की खाली जाऊन काय करायचं आहे, ते त्यांना इतकं हे नाही, आवड नाहीये. त्यांना फक्त पाहिजे आय शुड गेट पैसे वेल बरे. कॅश पेड आणि हे सगळीकडे ते आहे. असं नाही की फक्त फाउंड्रीला आहे. तर हा एक मेजर फॅक्टर आहे, की जिथे लोकांना समजत नाही समजत की नाही काय केलं करायला पाहिजे. वेअर आय फील दॅट की मी पण आज ॲज अन ओनर म्हणून जॉईन केले होते. हम्म. पण मी फ्रॉम द फ्लोअरला एक डायरी आणि पेन घेऊन उभं राहायची आणि तिथे मी स्टार्ट ऑफ द डे, उत्तरांचलला आमची एक कंपनी आहे. तिथे मी डे 1ला विथ अ डायरी आणि पेन होते. आणि तिथून मी सुरुवात केली. मी जे काही बघत होते 4 तासात, ते माझ्या हस्बंडला येऊन सांगायचे, की "हां, मी आज हे बघून आले." त्याच्यानंतर ते मला क्रॉस क्वेश्चनिंग विचारायचे आणि इफ आय वेंट रॉंग, देन आय यूज्ड टू गेट द हॅमर ऑल्सो, की का? बापरे. आणि त्याच्यानंतर परत जायचं, परत ते सुधारणा करून यायचं आणि मग सुट्टी भेटायची. म्हणजे बापरे. असं नाही, की तू पूर्ण. कधी तू घरातली आहे म्हणून 12 वाजता येणार आणि हम्म. 4 वाजता जाणार आणि काय करायचं ते करणार नाही. सकाळी 10 वाजता माझ्याबरोबर डब्बा पॅक करून चालायचंच आहे आणि संध्याकाळी 6लाच यायचंय. त्याच्या अगोदर घरात यायचं नाही. नाही. आणि हे पूर्ण ब्रेक फॅक्टरमध्ये 4 तास आणि 4 तासमध्ये हे सगळं मला आउटकम पर डेचा दाखवायचं. आणि हे सगळं मी ऑलमोस्ट 4 to 5 मंथ्स केलं. केलं. आणि आफ्टर दॅट समवेअर ऑर द अदर आय लर्न व्हॉट इज फाउंड्री. आफ्टर दॅट मला ते समजलं की काय करायला पाहिजे आणि म्हणजे काय आवश्यक आहे, काय नाही आवश्यक आहे. त्याच्यानंतर आम्हाला ते जे छोटे छोटे नॉलेज भेटले, त्याच्यामुळे न्यू आयडियाज, न्यू ब्रांचेस ओपन अप झाले आणि आम्ही आता नवीन कल्टिवेशन करू शकतो त्याच्यातलं. तर आय फील दॅट जे आता तुम्ही प्रश्न विचारला की लोकांना चॅलेंजेस काय हे, तर हे चॅलेंजेस घ्यायला पाहिजे घ्यायला ऍक्च्युली. पाहिजे. हो. बिकॉज इट ब्रिंग यू टू अ ग्रोथ नॉलेज लेवलला. म्हणजे खरोखर इट इज नीडेड की ते छोटे छोटे फॅक्टर्स पार करणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. इन लाईफ इट मेक यू व्हेरी नॉलेजेबल. आणि ते केलंय म्हणून आज आम्ही टिकलो आहे आणि म्हणून आज आम्ही इतकं मोठं बिझनेस राबवू शकतो. नाहीतर फक्त डिरेक्ट येऊन खुर्चीवर बसायचं, तर ही खुर्ची डिरेक्ट भेटत नाही नाही. कोणालाही नाही. मग घरात बसून मज्जा केलेली काय. काय फायदा. तर म्हणून मला असं वाटतं की यू शुड डेफिनेटली गो विथ दॅट चॅलेंजेस. वाईट वाटते, डेफिनेटली वाईट वाटते की इतकं एज्युकेशन करून आम्ही काय बघतोय. बट मला वाटते की यू शुड गो विथ द फ्लो. यू शुड एन्जॉय दॅट टू. डेफिनेटली समवेअर अदर इफ तुम्ही ते पूर्ण मनापासून करताय ना, रिझल्ट विल आर देअर. 100% रिझल्ट आर देअर इन फ्युचर. येस. उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त? मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी बाय डिफॉल्ट एक गोष्टी करायला पाहिजे लाईफमध्ये, स्वतःसाठी विचार पण केलं पाहिजे. आय नो प्रत्येक टायमिंगला जेव्हा ती जन्मते, ती एक डॉटर होते, त्याच्यानंतर बहीण होते, त्याच्यानंतर कोणाची तरी नातू होते, प्लस ते लग्न झाल्यानंतर वाईफ, मदरहूड, पॅरेंटहूड सगळं काही सुरू होऊन जाते. सून असते, कधी सासू बनते, कधी काय. या सगळ्या याच्यात ती एक रोल विसरून जाते, विच आय फील लाईक इज ऑफ अ वुमेन, ऑफ हर सेल्फ. की ती स्वतःबरोबर जे रिलेशन असते, की रिलेशन विथ हर सोल, ते बनवायला कधी कधी विसरून जाते ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये. मला असं वाटतंय की ऍटलिस्ट लवकर उठून सकाळी किंवा रात्री झोपायच्या अगोदर एक अर्धा पाऊण तास तरी तिने काढलं पाहिजे स्वतःसाठी, की मला काय करायचंय आणि हळूहळू ते ड्रीमला कसं मी पुढे घेऊन जाऊ शकते. मी म्हणते एक नोट पेपर आणि पेन घेऊन जरी बसली, तिला नोकरी करायचं असेल तर कधी ती करू शकते. मी हे म्हणणार नाही की बाबा फाउंड्रीज जॉईन करा. डेफिनेटली यू शुड जॉईन फॅक्टरी. जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा देर वेर ओनली 5 to 10 people. नाव आय एम हँडलिंग ऑलमोस्ट 100 वुमेन्स इन माय कंपनी. म्हणजे इन्क्लुडिंग फ्रॉम द झाडू मारणाऱ्या लेडीज पासून तर माझ्या लेवलला टॉप टीम मध्ये असणाऱ्या लेडी पर्यंत माझ्याकडे लेडीज आहे, जे 14 वर्ष अगोदर नव्हतं. तर दॅट इज द प्लस पॉइंट दॅट वी हॅव बिल्ड अप दॅट इन HR. प्लस ॲट द सेम टाइम मला असं वाटते हे फाउंड्री सोडून हे आम्ही संधी द्यायला लागलो त्यांना एक सेफ्टीसाठी पॉश सारखे फॅसिलिटीज पण, की त्यांना सेफ वाटायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही भरपूर सेक्शुअल हॅरॅसमेंट पॉलिसीज, पॉश पॉलिसीज, ट्रेनिंग हे सगळं देतोय. तर मोस्ट वेलकम.
पण हे सोडून जर एखाद्या महिलाला काय सुरू करायचं, तर मी म्हणते फक्त दिवसाचे 2 तास तरी स्वतःला द्यायला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज, यू शुड मेडिटेट, यू शुड थिंक अबाउट युअर सेल्फ की मला काय करायचंय. कधी कधी काय होते, व्हेन आपली मुलं चालली जातात, मोठी होऊन जातात, मग मी काय करू. आज जे फक्त बसून राहण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी कमवलेलं जर असेल, तर इट वुड हेल्प यू आउट की हा बाबा मी काहीतरी स्वतःसाठी पण केलं. एक सॅटिस्फॅक्शन तो जो देतो ना, तो दॅट इज महत्वाचा. खूप महत्वाचं आहे. तर सुरुवात तरी करा. एक Yes. अर्धा तास स्वतःसाठी काढायला सुरुवात करा. एक पेन पेपर घेऊन स्वतःचे ड्रीम्स नोट डाऊन करा. आणि आय फील दॅट 100% एक अर्धा तासापेक्षा तुम्ही पुढे जाऊन एक 4 तास तरी स्वतःचा बिझनेस काहीतरी राबवू शकता. आणि आय थिंक कोविडमध्ये भरपूर लोक असे वाढलेले वाढले. आहे की त्यांनी स्वतःसाठी काही ना काही केलेलं केलंय. आहे. फॉर बेकिंग पासून म्हणा, किंवा डब्बा सर्व्हिस म्हणा, किंवा एक हातशिलाई म्हणा, किंवा एक डिजिटलायझेशन मध्ये सुद्धा लोक उतरली आहे. तर लेडीज आता एव्हरीवेअर दे आर रॉकिंग. तर आय फील दॅट एव्हरी लेडी शुड स्टार्ट विथ ॲटलीस्ट अ स्मॉल स्टेप. येस येस, नक्कीच. सर्व मैत्रिणींना पुन्हा एकदा सांगते, आज अंकिताताई आपल्या इथं आलेल्या आहेत आणि इतकं छान मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि त्याबद्दल मी अंकिताताईंचे अगदी मनापासून आभार मानते. थँक्यू. थँक्यू. इट वॉज नाईस टू मीट यू.